येस गाईज, नाद निराळा 32 शिराळा. तर गाईज, मी तुम्हाला जे काल सरप्राईज बद्दल बोललो होतो, जे आपल्या लास्ट व्लॉगमध्ये मी इस्लामपूरला गेलो होतो आणि मला यायला लेट झाला, त्यामुळे आपला कालचा व्लॉग थोडासा कमी शूट झाला. तर ते सरप्राईज म्हणजे हेच, याच टी शर्टसाठी मी इस्लामपूरला गेलो होतो. हा टी शर्ट रेडी झाला होता आणि ते मला घेऊन यायचं होतं, त्याच्यासाठी मी इस्लामपूरला गेलो होतो, त्यामुळे मला थोडासा लेट झाला. आणि ब्लॉगचे शूट प्रॉपर करता नाही आले, तरी पण जेवढा चांगला होता येईल एवढा मी एडिट चांगला करून तुमच्यापर्यंत पोहोचवला आहे. हा शर्ट कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा. एक युनिक काहीतरी करायचं म्हणून मी हा शर्ट केला होता आणि युनिकचं दुसरं नाव म्हणजेच DJ स्वाफी कराड. तर गाईज, पाठीमागे पण तुम्ही हा शर्ट बघू शकता. आपल्या चॅनलचं नाव आणि आपला जे हॅशटॅग सेंटेन्स आहे त्या खाली आहे. तर कमेंटमध्ये नक्की सांगा की ही आयडिया आणि हा टी शर्ट तुम्हाला कसा वाटला. आजचा ब्लॉग एकदम डेंजर आणि एकदम खतरनाक होणार आहे. जसं मी तुम्हाला मागल्याच्या ब्लॉगला गॅरंटी दिली होती की हा ब्लॉग तुम्हाला 100% आवडणार, आणि तोच गाईज ब्लॉग आपला खूप जास्त तुम्हाला आवडला आणि तुम्ही मला छान छान कमेंट केल्या, त्याबद्दल थँक्यू सो मच. एवढं प्रेम दिल्याबद्दल थँक्यू सो मच. आणि गाईज, हा ब्लॉग आता आपण स्टार्ट करूया इथून. मी आता शिराळ्याच्या जवळच पोहोचलो आहे आणि शूट करायला थोडासा म्हणजे लोकेशन चांगलं भेटत नव्हतं म्हणून इथंपर्यंत आलो. तर गाईज, आता आपल्या शिराळा डे 2च्या ब्लॉगला सुरुवात करूया. लेट्स गो. हे गाईज, वेलकम टू माय न्यू व्लॉग. भावानो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या म्हणजे साऊंड लाईनच्या पहिल्या व्लॉगिंग चॅनलवरती, ज्या चॅनलचं नाव आहे DJ स्वाफी कराड. तर भावानो, आता चाललो आहे 32 शिराळ्याला. इथं मला वाटतं एक अर्धा किलोमीटर राहिला आहे. गाडी बाहेरच लावायला लागणार आहे आणि मग आपल्याला आज जायला लागणार आहे. तर भावानो, सगळ्यात मोठा धप्पा म्हणजे काल डेमोला तो साऊंड नव्हता आणि आज आलेला आहे. तर जय गणेशची रॉयल एंट्री आज झालेली आहे. त्याच्याबरोबरच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या भागातला व्हिडिओ कराडची पण एंट्री रात्रीच झालेली आहे. तर असे अजून 2-3 साऊंड अचानकच रात्री या आपल्या 32 शिराळ्यामध्ये इन्व्हॉल्व झालेले आहेत. वाओ सर, आपको इतनी डिटेल्स कैसे पता चली? आता आणि काहीतरी तुम्हाला नवीन बघायला भेटणार आहे. तर गाईज, व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ऑलवर प्रेस करून ठेवा, कारण प्रत्येक व्लॉगचे नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत येत राहतील. गाईज, व्लॉग आवडला कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण तुमच्या कमेंट बघून मला खूप जास्त मोटिवेशन भेटत असतं. त्यामुळे कमेंट करायला विसरू नका. हे गिंबल आणि हे माझा हात खूप अवघडतोय, वजन जास्त व्हायला लागले याचं आता हळूहळू, कारण बरंच काय कायला मी मटेरियल सोडले. आता आपण तुम्ही बघू शकता आपले DJ सागर या ठिकाणी शूट करून वैतागून ते खाली बसलेले आहेत आणि फायनली आता आपण इथून निघूया. तर सुरू करूया आपल्या ब्लॉगला. लेट्स गो. भावानो, दुसरा एक मुद्दा असा की आज शिराळ्यातलं या वर्षीचं जे वातावरण आहे ते जरा काही वेगळंच आहे. कारण दरवर्षी या वातावरणात म्हणजे याच नागपंचमीला दरवर्षी पाऊस चालू असतो. तर यावर्षी ऊन पडले, काहीतरी वेगळंच वाटते आणि यावर्षीची साऊंडची हाईप पण फार वेगळी आहे. त्यामुळे अशी नागपंचमी मला वाटते पहिल्यांदाच बघायला भेटते की पाऊस नसताना आणि एवढे साऊंड असताना की एक जबरदस्त अशी नागपंचमी यावर्षी आपल्याला बघायला भेटणार आहे. आणि मला वाटतं 3 वर्षानंतर पैसा वसूल नागपंचमी होणार आहे. तर सगळ्यांनी खूप जास्त एन्जॉय करायचं आहे असं ठरवून या ठिकाणी आम्ही चाललेलो आहे. तर म्हणजे मी पण खूप जास्त एन्जॉय करणार आणि माझ्याबरोबर तुम्ही पण एक दिवस लेट पण थेट एन्जॉय करणार आहात, कारण जे येऊ शकले नाहीत त्या माझ्या भावांसाठी हा व्हिडिओ असणार आहे. जे आलेत त्यांना एक आठवण म्हणून हा व्हिडिओ असणार आहे. तर गाईज, साऊंडची मजा घ्या. सगळे साऊंड आपलेच आहेत. कॉम्पिटिशनमध्ये कुठला साऊंड वाजला आणि कुठला नाही याच्यावर जास्त लक्ष देऊ नका, कारण या कॉम्पिटिशनची फक्त एक मजा म्हणून कॉम्पिटिशन बघा. कॉम्पिटिशनला जास्त सिरियसली घेऊ नका, कारण साऊंड लाईन आता फक्त कॉम्पिटिशनमुळे खूप जास्त प्रॉब्लेम्स यायला लागले आहेत साऊंडांमध्ये. आपलेच लोक आपल्याच विरोधात जात आहेत आणि आपल्यातच भांडणं होत आहेत. तर गाईज, आपल्यामध्ये नेहमी एकी असली पाहिजे, साऊंड लाईनमध्ये एकी असली पाहिजे. तर कृपया करून या कॉम्पिटिशनवरून कोणी भांडणं करू नका. जर एखाद्याचा साऊंड कमी वाजला तर तो कमी आहे पडतो, तिथं असा विषय नसतो. लोकेशनवरती पण डिपेंड असतं की कोणता साऊंड वाजेल कोणता साऊंड नाही. एखादा साऊंड जर जास्त उंचीवर लागला तर तो त्याचा टॉपवरून जात असतो. त्यामुळे एखादा साऊंड एखाद्या ठिकाणी फेल पण जाऊ शकतो, चांगला साऊंड पण फेल जाऊ शकतो, एखादा नॉर्मल साऊंड पण या ठिकाणी जास्त वाजू शकतो. त्यामुळे कोणी कोणाला हेट देऊ नका. जेवढं होता येईल एवढं साऊंड लाईनवरती प्रेम करा. आपल्या सगळ्या जे DJ आहेत, सगळे साऊंडचे ओनर आहेत, त्या सगळ्यांवरती प्रेम करा, सगळ्यांना प्रेम द्या. आणि गाईज, असंच मला पण सपोर्ट करत राहा, कारण मी पण तुमच्यासोबत असाच नेहमी असणार आहे. आणि आपल्या सागरला पण थोडंसं प्रेम जमलं तर द्या. नाही गाईज, याला म्हणतात 32 शिराळ्याची नाकाबंदी.
कारण आता साऊंड जास्त गर्दी जास्त असल्यामुळे आता इथे नाकाबंदी आहे. तर इथून पुढे आपण गाडी घेऊन जाणार नाही, आपल्याला गाडी इथेच कुठेतरी पार्क करायला लागणार आहे. तरी बघूया कुठे पार्क करायची गाडी आणि मग आपण चालत आज जायचं. नेक्स्ट लेवल पॉझिटिव्हिटी. मी आत्ता चालत निघालो आहे, पण मला असं वाटतं की कधी पोचतो एकदा तिथं, कारण साऊंडचा आवाज दिसला ग बाई दिसला ओ हो. तर गाईज हे सगळे आवाज कानावर पडत आहे, त्यामुळे मला कधी पोचते असं झालं. त्यामुळे मी जरा फास्ट चालतोय आणि भारी वाटते शरीरात पोचून. कधी एकदा साऊंडच्या मध्ये आणि तुमच्या सर्वांच्या मध्ये येतोय असं झालं. तर जातो फास्ट. फायनली साऊंडच्या जवळ पोचलेलो आहे. आता इथे समोर आयुष साऊंड आहे, एका आवाजला चालू आहे. आता जो आवाज येतो तो आयुष साऊंड आहे आणि आपल्या समोर ठीक इथे एक साऊंड आहे. तुम्हाला दाखवतो कोणता साऊंड आहे. गाईज हे बघू शकता तुम्ही, साऊंडचा आवाज सचिन पुणे. खाली दादा दादा एक लाईक करा आपल्या दादासाठी. दादाचा आवाज काय बाहेर येत नाही, साऊंडचा आवाज मिळत. आपला दादाचा आवाज मायकोर ऐकतो. तर गाईज हा आहे जय गणेश 92+. HTMने हा एका रात्रीत केलेला जुगाड आहे. गाईज हा आहे 32 शिराळाचा नागोबा. तर गाईज हा नागोबा मूडमध्ये असल्यावरच नसतो, नाहीतर पुष्कन चावतो. त्यामुळे सावध राहा, सगळ्यांनी मागवा. मला चावेल, मी जातो बाबा. चला बाय बाय. कौन है ये लोग, कहाँ से आते हैं? भावनो हा पाठीमागे तुम्ही बघू शकता SS ऑडिओ कोल्हापूर. तर आपण पुढे जाऊन बघूया नेमका काय रिव्ह्यू असणार आहे साऊंडचा. लेट्स गो. गाईज आता आपल्या समोर असणार आहे बालाजी ऑडिओ. तर एक प्लाझ्मा आणि एक टॉप टाकलाय, हा तुम्ही बघू शकता. दंडीवाला रुद्र ऑडिओ 2020. हे तुम्ही बघू शकता. हा आहे रुद्र ऑडिओ 2020 आणि पूर्ण टीम पाठीमागे बसली आम्ही. तुम्ही बघू शकता. गाईज आत्ता तुम्ही जो खेळ बघितलात तर अशा लोकांचं मला एक वाटतं की ॲटलिस्ट ते भीक मागत नाही, काहीतरी कला दाखवून किंवा त्यांचं काहीतरी कष्ट आहे त्याच्यामध्ये, त्यामुळे ते
कष्टातून पैसा मिळतो असं आपण म्हणू शकतो. तर अशा लोकांना नेहमी मदत करा. कारण मी म्हणत नाही तुम्हाला की जास्त एवढीच द्या तेवढीच द्या, फक्त तुम्हाला जेवढी तुमच्या परिस्थितीनुसार तुम्ही त्यांना मदत करू शकता. तर आता पाठीमागे तुम्ही बघू शकता अशिदाडिओ बोले आंधळीवाला. तर त्यांचा 2 टॉपचा कालपासून डेमो चालू होता आणि आता त्यांना डिपार्टमेंटने 21 टॉप उतरा सांगितलं. तर त्यांचं मटेरियल उतरायचं काम तर बघूया. गाईज हा बघू शकता या साईड 13+. गाइस ये हम किस लाइन में आ गए भाई, म्हणजे हे तुम्ही बघू शकता आम्ही आता जंगलात आलोय. साऊंड बघतच आम्ही जंगलामध्ये ट्रॅकिंग करायसाठी आलोय. तर हे आहे शिराळ्यातील एक भलं मोठं जंगल आणि या जंगलातून आम्ही वाट काढत काढत दुसऱ्या साऊंडकडे निघालोय. सर ये केस तो और भी पेचीदा होता जा रहा है. आणि ही आपली टीम पाठीमागून येताना तुम्ही बघू शकता. आता आपण जाणार आहे ज्या साऊंडने मागल्यात जास्त चर्चा केली म्हणजे मोरया 72 कारणवाला. त्याच्यावर